यावल तालुक्यातील दहिगाव येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल रुक्माईचा सजीव देखावा व पारंपरिक वेशभूषा करून गावकऱ्यांचे लक्ष वेधले। देवेंद्र महाजन यांच्या हस्ते पूजन करून दिंडीला सुरुवात करण्यात आली। गावातील मुख्य चौकात संत जनाबाई यांचे जीवनचरित्र संदर्भात रामेश्वरी बडगुजर यांनी मार्गदर्शन करून आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले। विद्यार्थ्यांनी संत जनाबाईच्या गौऱ्या ही नाटिका सादर केली। शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विजय पाटील, पंकज पाटील, शिशोदे, सोनाली चौधरी, सोनाली साळुंखे, विमल बारेला, रामेश्वरी बडगुजर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवेंद्र महाजन, सदस्य कैलास पाटील, तुषार माळी व ग्रामस्थांनी दिंडीची शोभा वाढविली। विठुरायाच्या नामस्मरणाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। संघर्ष न्यूज माझाकरिता यावल प्रतिनिधी जीवन चौधरीसह मी सुनील आरक, भुसावळ। मंडळी, आपल्याला माहित आहे आणि आषाढी एकादशीला अपार परंपरा आहे की आपल्या महाराष्ट्रातील अतिशय कानेकोपऱ्यातून वारकरी हे वारीला जात असतात, पंढरपूरला जात असतात। आपण खरंच धन्य आहोत किंवा नशीबवंत आहोत की आपल्याला संतांची भूमी लाभलेली आहे। आपली महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे। अनेक संत आपल्या या महाराष्ट्रात होऊन गेले आणि त्याच संतांपैकी एक महिला संत जनाबाई या देखील होऊन गेल्या। अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेल्या जनाबाई यांचे जे वडील होते ते परिस्थितीने गरीब होते। 2 वेळचं जेवण सुद्धा त्यांना मिळत नव्हतं, पण तरी सुद्धा प्रत्येक वर्षाला ते पंढरपूरची वारी चुकवत नव्हते, जातच होते। एका वर्षाला काय झालं की जनाबाईंनी वडिलांना सांगितलं, बाबा मला पण वारीला यायचं आहे। वडिलांनी खूप जनाबाईची समजूत घातली की बाळ तू लहान आहे, रस्त्यात काटे कुठे असतात, दगडदोंडे असतात, ऊन वारा पाऊस असतो, तुझ्याकडून एवढं लांब चालून होणार नाही। पण जनाबाईचा अर्थ होता की मला वारीला यायचंच आहे, म्हणून वडील जनाबाईला पण वारीला घेऊन गेले आणि तिथं पंढरपूरचं दर्शन झालं। पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर वडिलांनी जनाबाईला सांगितलं की बेटा आता दर्शन झालं आहे, आपल्याला निघायला हवं। तेव्हा मंडळी जनाबाईने वडिलांना सांगितलं, बाबा मला इथंच राहायचं आहे, मला पंढरपूरलाच राहायचं आहे, मी आता घरी परत येणार नाही। वडील आता संकटात पडले, काय करावं कळेना। जनाबाईची भरपूर समजूत काढली, पण बाबांच्या लक्षात आलं की जनाबाई काही आता ऐकणार नाही, ती आता पांडुरंगाची झालेली आहे। तरी त्यांनी जनाबाईला सांगितलं की बेटा इथं आपलं कोणी नातेवाईक नाही, ती कुठे राहशील, तू मुलीची जात एकटी कुठे राहशील। तेव्हा जनाबाई म्हटली, बाबा विठोबा आणि रखुमाई हेच माझे मायबाप आहेत, मी त्यांच्या चरणाशी इथं राहणार आहे, मी आता घरी येणार नाही। तेव्हा वडिलांनी संत नामदेव होते, त्यांच्या घरी जनाबाईला घेऊन गेले आणि त्यांच्या वडिलांना सांगितलं की तुम्ही आता माझ्या मुलीचा सांभाळ करा, तुमच्या घरातील प्रत्येक काम ती करेल, तिला दासी म्हणून तुमच्या घरी ठेवून घ्या। तेव्हा नामदेवाच्या वडिलांनी तिला घरी ठेवलं। 14 लोकांचं त्यांचं कुटुंब होतं आणि 15वी जनाबाईला तिथे ठेवून घेतलं। अतिशय काम त्या रोजचं करत होते आणि रोजचं काम करत असताना जनाबाईच्या मुखातून सदैव पांडुरंग पांडुरंग हेच नामस्मरण व्हायचं आणि त्यांचीही भक्ती बघून पांडुरंग त्यांच्या भेटीला यायचा, त्यांना प्रत्येक कामात मदत करायचा। अशा या थोर जनाबाई होत्या की कपडे धुताना, दळण दळताना, गौऱ्या टाकताना त्यांच्या मुखातून पांडुरंगच यायचं आणि पांडुरंग त्यांना मदतीला यायच्या। अशा या जनाबाईंच्या आयुष्यातील एक छोटासा प्रसंग आमच्या इयत्ता 4वीचे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहेत।